भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आता मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील याचा कोणताही विचार न करता आपलं बूथवरचं काम नीटनेटकं करावं अशा पद्धतीचं जाहीरपणे सांगून भारतीय जनता पार्टीतले चाणक्य अमित शहा यांनी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे। तो अर्थातच आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे, त्यामुळं माया बापड्यांचा आक्रोश हा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जणू पोहोचलेलाच नाही। आणि आता मराठवाड्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी जास्तीत जास्त संघर्ष घडवून कशा पद्धतीने ही निवडणूक आपल्या पदरात यश कशी टाकेल याचाच फक्त विचार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेला आहे। शीर्षस्थ नेत्यांनी विचार केलेला आहे की तळागाळातला जो आपला कार्यकर्ता आहे त्याला हाताशी धरून विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेतल्या पराभवाचा वचपा काढायचा असा पक्का निर्धार करण्यात आलेला आहे। ज्याप्रमाणे गुजरात मधले पटेल, त्याच्यानंतर इतर ठिकाणचे ठाकूर, गुर्जर या क्षत्रिय जातींचं आंदोलन मोडीत काढलं। अगदी गुजरातचं उदाहरण द्यायचं तर गुजरात मधल्या पटेलांनी गावबंदी केलेली होती भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना, तरी देखील आपण तिथे बहुमत मिळवलं हे अमित शहा यांनी आवर्जून सांगितलं। आणि त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातही आपल्याला तेच करायचं आहे असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही जे काही आंदोलनाचे प्रश्न किंवा त्याचं ओझ जे आहे ते मनावर न घेता ते वरिष्ठ नेते सांभाळून घेतील, तुम्ही तुमचं काम करा असा कानमंत्र अमित शहा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। त्या प्रकारच्या बातम्या दिव्य मराठी, सकाळ या वेगवेगळ्या दैनिकांमध्ये आज प्रकाशित झालेल्या आहेत आणि आपण त्याच संबंधाने अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, जय महाराष्ट्र, मी डॉक्टर अनिल फळे। माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावे। हे बघा, आपण एक तटस्थ भूमिकेतून चर्चा करत असतो। आता जर भारतीय जनता पार्टी हा महाधनवान पक्ष आहे, भारतामधला पक्ष आहे, महाराष्ट्रामधला पक्ष आहे, 2019च्या निवडणुकीमध्ये 105 आमदार या पक्षाचे निवडून आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे मांडणी करतात म्हणजे ती मांडणी सोशल फॅब्रिकची, आणि ते सोशल फॅब्रिक लक्षात घेऊन आपल्याला कोणत्याही परिस्थितीत यशच मिळतं असा त्यांचा दावा आहे। मग ज्या वेळेला क्रांती मोर्चे निघाले महाराष्ट्रामध्ये, 57 मोर्चे निघाले, त्याची सुरुवात मराठवाड्यातच झाली, छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली होती। परंतु निवडणुकीमध्ये आपल्याला जे भरभरून यश मिळालं 2019च्या, ते लक्षात घेतलं पाहिजे। आणि मग अशाच प्रकारच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे लोकसभेच्या आधी भिवंडीला जो मेळावा झाला होता त्यावेळेला देखील हेच सांगितलं होतं, त्या तुम्ही मराठा आरक्षण, मराठा आंदोलन फार असं काही मनावर घेऊ नका, तुम्ही तुमचं काम करा असं सांगितलं होतं। आणि मग मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने आंदोलन हाती घेतलं म्हणजे 2000 ह्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी ज्या पद्धतीने त्यांनी आंदोलनाला दिशा दिली, त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला, तो गरजवंत मराठ्यांचा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा हा संघर्ष अद्यापही चालू आहे, पुढे चालू राहणार आहे। मग आता भारतीय जनता पार्टीतले जे मराठा आहेत म्हणजे मराठवाड्यातले समजा 16 पैकी 10 आमदार असतील, 8 असतील, जे काही असतील, किंवा विदर्भामधले असतील किंवा इतर ठिकाणचे असतील, त्या मराठा आमदारांनी काय करायचं, कशा प्रकारे सामोरं जायचंय? कारण की यांना धास्ती पडलेली आहे। काय धास्ती पडलेली आहे की इतकं सोशल फॅब्रिक आणि लोक एवढा विचार करत नाही बारकाईने आणि आपल्याला मतदान करतातच, हा भ्रमाचा भोपळा लोकसभा निवडणुकीमध्ये फोडला तो मराठा मतदारांनी। म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दाला वजन प्राप्त झालं राजकीय दृष्ट्या, आणि म्हणून उठ सूट जे प्रहार
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे केले जातात त्याला नेमकं कोण जबाबदार आहे असा प्रश्न पडतो. मग आता इकडे ओबीसी नेते जे काही आरोप करतात आहे, कशा पद्धतीने करतात आहे, मनोज जरांगे पाटील त्याला कसं प्रत्युत्तर देतात आहे, या सगळ्या घमासान जातीय प्रहारामध्ये आपल्यावर कुठलीही जखम व्हायला नको, आपल्या यशाला कुठलाही काळीमा फासायला नको, म्हणून आता विधानसभेमध्ये आपला ही सगळी इबरत पणाला लागलेली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी काल बोलताना असं सांगितलं की मराठवाड्यातला पराजय जो आहे लोकसभेमधला तो अनपेक्षित होता, परंतु आता विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळं होऊ शकतं. रावसाहेब दानवे जे भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक संयोजन समितीचे अध्यक्ष आहेत, जालन्यामध्ये ते विक्रम करतील, पुन्हा 8व्यांदा निवडून येतील, 7व्यांदा निवडून येतील असं बोललं जात होतं, परंतु त्यांना तिथं पराभव स्वीकारावा लागला. मग आता ते रावसाहेब दानवे काय बोलले की तुम्ही ते मागचं विसरून जा, आता घरोघरी जा, कशाची पर्वा करू नका आणि आपल्या योजनांचा प्रचार करा आणि विजय मिळवा. विधानसभेचं गणित हे वेगळं असतं असं सांगितलेलं आहे. स्वतः अमित शहा यांनी असं सांगितलेलं आहे की टार्गेट आहे आपलं या मराठवाड्यातल्या ज्या 46 जागा आहेत त्याच्यापैकी 30 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणायचे. मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे 16 आमदार निवडून आले होते मराठवाड्यात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जी युती होती त्या शिवसेनेचे 12 आमदार निवडून आले होते. मग आता त्या 12 पैकी 9 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला जर 28 आमदार निवडून येऊ शकतात तर मग आता या निवडणुकीमध्ये तर आपली ताकद वाढलेली आहे असं अमित शहा यांनी सांगितलं आणि म्हणून 30 आमदार निवडून येतीलच असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. तुम्ही बाकीचे सगळे प्रश्न बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या बूथवर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक बूथवर 10% किमान भारतीय जनता पार्टीचं मतदान वाढलं पाहिजे. ते कसं वाढेल याकडे लक्ष द्या. बरं, अमित शहा कालच आले आणि एकूण त्यांनी रणनीती ठरवली आणि असं सुरू झालंय का, तर असं अजिबात नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये तुमचं नांदेड, लातूर, बीड सगळीकडे पराभव झाला. मग सगळे अगदी अशोक चव्हाणांना बरोबर घेतलं, सगळ्यांना बरोबर घेतलं, सगळे मराठा नेत्यांची पलटण बाजूला केली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, सोशल मीडियाचा वापर झाला, वेगवेगळे जरांगे पाटलांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना फूस लावण्यात आली, सगळे प्रकार झाले. तरी गरजवंत मराठ्यांनी आपली ताकद काय आहे हे लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला मराठवाड्यामध्ये दाखवून दिलं. आता प्रश्न असा आहे भारतीय जनता पार्टी समोर की जरांगे पाटील आता हे 29 सप्टेंबरला जी मीटिंग घेणार आहेत, जी मीटिंग त्यांनी 29 ऑगस्टला त्यांना घ्यायची होती, परंतु त्यांनी ती जाणीवपूर्वक टाळली. कारण की जर आपण सगळे डावपेच पाडापाडी करायची आहे का स्वतंत्र आमदार उभे करायचे, उमेदवार उभे करायचे, काय करायचं हे जर आधीच महायुतीला कळालं का निवडणूक तर लांबवलेली निवडणूक आयोगाने, मग आपले जर पत्ते आजच कशाला ओपन करायचे. म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टची बैठक जी आहे ती 29 सप्टेंबर अशी त्यावेळेला घोषणा करून टाकलेली. आज या क्षणाला त्यांची तब्येत अतिशय खालावलेली, चिंताजनक अशी त्यांची परिस्थिती आहे त्यांची शारीरिक. तर त्यामुळे सगळी चिंता मराठवाड्यातल्या त्यांच्या समर्थक मराठ्यांना ती पडलेली की आता करायचं काय. तर आता जे मनोज जरांगे हे स्वतः आजारी जरी असले तसं सलाईनवर मात्र भारतीय जनता पार्टी आहे आणि मग त्यासाठी सगळं भारतीय जनता पार्टीची सगळी कुमक कामाला लागली. लोकसभा निवडणुकीत मधला धक्का पचवत असताना आता विधानसभेमध्ये कुठल्याही प्रकारचे रिस्क घ्यायचे नाही. मग आता छत्तीसगडचे जे आहेत, छत्तीसगड पॅटर्न तो आपल्याकडे राबवायचा आहे. मग त्यासाठी छत्तीसगड मधले सगळे आजी माजी आमदारांची एक फौज मराठवाड्यामध्ये 15 दिवसापूर्वी पाठवण्यात आली. त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही बारकाईने अभ्यास करा, म्हणजे प्रत्येक पॉकेटचा अगदी सर्कलचा विचार करा, सर्कलच्या गावांचा विचार करा, विधानसभेतल्या गावांचा विचार करा, तिथं कशा प्रकारे ओबीसी विरुद्ध मराठा लागलेला आहे, मग काय करता येणार आहे. मग ज्याप्रमाणे RSSचे लोक प्रचारक म्हणून सगळ्यांच्या घरी थांबतात प्रवासाच्या दरम्यान, त्याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या घरी आता भाजप नेत्यांनी थांबायचं आहे, विचार करायचा आहे, त्या फिल्डिंग लावायची, बूथवर काम करायचं आहे.
मग भारतीय जनता पार्टीतल्या जी कामाची जी पद्धत आहे, जी रणनीती असते, ती स्ट्रॅटेजिक, त्याला भली मोठी शिस्त असते. मग ह्या छत्तीसगडच्या लोकांमार्फत जे काही करायचंय नेत्यांमार्फत, त्याची जबाबदारी डॉक्टर भागवत कराड यांच्यावर सोपवलेली आहे. मग आता वेगवेगळ्या पद्धतीने ह्याची जबाबदारी सोपवली जात आहे. आता किती टक्के मतदान होणार आहे, किती टक्के घडून आणलं पाहिजे, आता यासाठी सगळा जातीपातीचा हिशोब मांडायचा ठरवलेला आहे. तुम्ही आता बघा, हरियाणाची पण निवडणूक आहे विधानसभेची, त्याचा 4-8 ऑक्टोबरला निकालही येईल. तर त्यावेळे तिथे हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीने सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे यावेळेला. म्हणजे 2019 मध्ये जिथे 20 आमदार उमेदवार हे जाट समाजाचे होते, आता त्याची संख्या कमी करून 16 जाट जातीतल्या उमेदवारांना तिकीट दिलेलं आहे. म्हणजे 4 जागा कमी केलेल्या आहे. 11 ब्राह्मणांना उमेदवारी दिलेली आहे, 11 पंजाबी लोकांना दिलेली, 19 ओबीसी दिलेले, 17-18 हे एसटी आधी अनुसूचित जाती जमातीमधले दिलेले. त्याच प्रकारचं गणित आपल्याला 288 मतदार संघ डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आखलं पाहिजे. मग ह्या आंदोलनामध्ये जरांगे पाटील यांच्या म्हणजे त्यांना कशा पद्धतीने त्रास दिला जाईल, त्यांना एक तर त्यांच्या कुठल्याही टीकेला उत्तर द्यायचं नाही, पण मग उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्यावर उलटतो. म्हणजे लाड दरेकर, अमुक राणे, हे ते सगळे झाले, अलीकडचे राजा राऊत झाले वगैरे, ते सगळे झाले, तरी ते आपल्यावर उलटत आहे. मग टीका तिकडून होत असेल तर आपण लगेच उत्तर द्यावं का, असं नाही. मग आता मात्र भीती जी बसलेली आहे ही सगळी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये, भाजपच्या आमदारांमध्ये, ती काढली पाहिजेत. मग ती काढण्यासाठी काय काय करावं लागणार आहे की आता लोकसभा निवडणूक वेगळी आणि विधानसभेची निवडणूक वेगळी, मग मुद्दे वेगळे, सगळंच वेगळं. अशा परिस्थितीमध्ये उमेदवारी देताना खबरदारी घेतली पाहिजे. म्हणजे अँटी इन्कम्बन्सी कोणत्या आमदाराच्या विरुद्ध आहे, तो कोणत्या जातीचा आहे, त्याला किती टक्के मतं मिळाले होते, आज त्याचे जे समर्थक लोक आहेत, मग ते मराठा जातीचे असतील तर ते आता कोणत्या ठिकाणी ते आहेत, ते जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये कितपत ते मराठे आपले गेलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे मराठा आमदार अनेक, राणा असतील, अमुक असतील, सगळे भेटून गेलेत जरांगे पाटलांना. अशोक चव्हाण भेटून गेलेले आहेत. या सगळ्या म्हणजे या सगळ्याचा बारकाईने विचार करून ही विधानसभा निवडणूक ही अतिशय काटेकोरपणे नियम, म्हणजे राजकारणामध्ये कसं आहे की सगळं क्षम्य आहे, काहीही करा, जाती जातीमध्ये भांडणं लावा, पैशाचा यथेच्छ वापर करा, नोटा उधळा, वाटेल ते करा, पण जिंका, एकच तत्व. मग आता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांबद्दल जर नाराजी असेल तर मग दुसरीकडून आयात केला पाहिजे उमेदवार. मग त्याला सुद्धा परवानगी दिलेली आहे ती अमित शहा. त्याच्यामुळे संघ काय म्हणतोय, अजित पवारांविषयी जर तो एवढा बोलतोय, तर आता आपण केवळ निवडणूक जिंकणे हेच लक्ष ठेवून विचारधारेला थोडस बाजूला ठेवा, निष्ठा बाजूला ठेवा, आणि पण जिंका, हा एकच आदेश, एकच कान मंत्र अमित शहा यांनी दिलेला आहे. तत्पूर्वी ते विदर्भामध्ये का जाऊन आलेले, नागपूरला त्यांनी बैठक घेतली की तिथेही त्यांनी असंच टार्गेट दिलेलं आहे की 62 जागांपैकी आपल्याला 45-50 जागा निवडून आणायच्यात, त्यासाठी कष्ट घ्या, पाहिजे ते करा, अशा प्रकारचा मंत्र अमित शहा यांनी दिलेला आहे. आता मराठवाड्यापुरतं जर बोलायचंय तर मराठवाड्यामध्ये सगळीकडे ज्या लोकसभेच्या जागा पडल्या आणि मनोज जरांगे पाटील त्याच्यामध्ये यशस्वी झाले, तर आता मात्र आपले आमदार निवडून आले पाहिजे. नुसते 16च नाही, त्याचे 20 आमदार झाले पाहिजे. युतीचे एकूण 30 आमदार निवडून आले पाहिजेत. या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने कंबर कसलेली आहे. आणि आता या कंबरेमध्ये जरांगे पाटील यांचं आंदोलन, त्यांचा पवित्रा, त्यांचे निर्णय, त्यांचं धोरणात्मक दृष्टी नेमकं काय होणार आहे. म्हणजे त्यांच्याकडे भाषेचा हत्यार आहे, त्यांच्यावर जो कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यावं असा जो त्यांचा आग्रह आहे, त्यांची जी मागणी आहे, आणि ते हैदराबाद गॅझेट वगैरे हे सगळं समोर ठेवून ते करतात आहे, ती मागणी रास्त आहे. आता त्याच्यामध्ये पुन्हा एकनाथ शिंदे वेगळे, देवेंद्र फडणवीस वेगळे, याविषयी आपण पुढे बोलत राहू. तर धन्यवाद.
हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.